नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की आज ज्येष्ठ पौर्णिमा, अर्थातच वटपौर्णिमा, नवरा बायकोच्या नात्याचा सगळ्यात मोठा सण. सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले आणि तिच्या या माहितीमुळे वटपौर्णिमा हा सण सुरू झाला. पण मग वडाचे झाड का? तर वडाचे झाड सर्वाधिक प्राणवायू उत्सर्जित करते. सावित्रीने सत्यवानाचा देह याच वडाच्या झाडाखाली ठेवला आणि झाडाने त्या काळातील व्हेंटिलेटरचे काम केले आणि म्हणूनच या झाडाचे महत्व आहे. म्हणजे माझ्या सगळ्या सख्यांनी आज वडाच्या झाडाचं पूजन केलेलं आहे आणि आता आपण सुरू करणार आपल्या पहिल्या खेळाला. आणि या खेळामध्ये आणि आजच्या आपल्या या 16 सख्यांच्या कार्यक्रमात नवरा बायकोच्या सगळ्या जोड्या इथे सहभागी झालेल्या आहेत. मी त्या सगळ्यांनी विनंती करतो की त्यांनी पटापटा इथे यायचे. तर सगळ्यात आधी मला ताई तुझ्याशी बोलायला आवडेल. ताई, तुझं नाव सांग बरं. शरयू सागर कुलकर्णी. माहेर कुठलं तुझं? माझा आडवीर. आणि सासर? धुळे जवळ आहे, तावखेड. अच्छा. पण एक समजा दोघांकडे बघून तुमचं लव्ह मॅरेज हो आहे ना? आपल्याला माहिती आहे ना, आपण लगेच चेहरे बघून सांगतो. हा, लव्ह मॅरेज. हो. व्हेरी गुड. कसं छान व्यवस्थित एकदम. व्यवस्थित. हा, सगळं आधी बघण्या भिण्याचा घरी सांगितलं होतं आधी व्यवस्थित? नाही, घरी माहिती नाही आमचे लव्ह मॅरेज आहे. आता कळेल. अरे देवा. घरच्यांसाठी सगळ्यांसाठी अरेंज मॅरेज, आमच्या दोघांसाठी लव्ह मॅरेज. म्हणजे हे खरंच इंटरेस्टिंग आहे. हा, म्हणजे घरी सांगितलं अरेंज मॅरेज, पण खरं लव्ह मॅरेज आहे. हो. हा, म्हणजे आधी तुम्हाला एकमेकांना ओळखत होतात, आधी तुम्ही भेटत होतात वगैरे, पण घरी मान्य नव्हतं का? नाही, अच्छा. पण काय कारण होतं म्हणजे मान्य नव्हतं? म्हणजे मान्य नव्हतं म्हणजे माझ्या भावांचे मित्र होते ना हे, त्याच्यामुळे मग भाऊ म्हणत होता की नाही असं. भावाला जास्त माहिती ना मित्र कसं आहे. मग नंतर तयार झालेत सगळे. नंतर त्या. हो. ओके. भाऊजी, आज किती वर्ष झालेत लग्नाला? 12 वर्ष. 12 वर्ष. कसं वाटतंय ताई बरोबर संसार 12 वर्षाचा? अतिशय आनंदी आहे. अतिशय आनंदी. व्हेरी गुड. नेहमी काय असतं ना, मी ताईला सांगतो उखाणे घ्यायला. आज एक उखाणा तुम्ही घेऊन टाका पटकन. रांजण देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस, शरयूचं नाव घ्यायला मला नाही आळस. क्या बात आहे. ताई, आज वटपौर्णिमा आहे, त्यात उपास तर तू नक्कीच ठेवला असशील, हो की नाही? मग काय मागितलेस की जन्मोजन्मी 7 जन्म हाच मला नवरा पाहिजे? हो, मी 7 जन्म हाच नवरा मागते. आणि ह्यांचं म्हणणं आहे की तू वटपौर्णिमेचा उपवास करू नको, कारण पुढच्या जन्मी तुला माझ्यापेक्षा बेटर मिळेल. आणि माझं म्हणणं म्हणजे हे असं म्हणतात की तुला बेटर मिळेल तर मला सुद्धा पुढच्या जन्मी कोणतरी बेटर मिळेल. अरे आधी मला इतका मी इमोशनल झालो, दुसऱ्या सेकंदाला माझे इमोशन सगळे गेलेत रे. पण का भाऊजी, असं का वाटतं? असं का म्हणजे? नाही, खरंच मला वाटतं तिला माझ्यापेक्षा बेटर मिळावा. नाही नाही, ते कळलं आम्हाला, पण त्याच्यानंतरचं जे ताईचं वाक्य होतं की म्हणजे मला सुद्धा तुझ्यापेक्षा बेटर मिळेल, तेही खरं आहे. अरे बापरे. पण आता अजून हिच्यापेक्षा बेटर काय हवी यातून तुम्हाला? नाही, तिला बेटर मिळेल ही अपेक्षा आहे. नाही 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 नाही, त्यांना बेटर हवं. त्यांना हरकत नाही. पण खूप छान आणि गोड जोडी आहे तुमची भाऊजी. असंच प्रेम 7 जन्मोजन्मी राहू दे. नक्कीच नक्कीच. आधी कोणाकडनं आलं होतं स्थळ? यांच्याकडनंच, म्हणजे माझ्या बहिणीच्या नात्यातले आहेत तर त्यांच्याकडनं स्थळ आलं पुण्याला. हा. आणि असं म्हणजे आमच्या घरी एक पेट आहे. ती अशी होती की गेटमध्ये कोणी तिला आवडत नव्हतं, अनोळखी व्यक्ती आवडत नव्हतं अजिबात. पण हे जेव्हा आमच्या घरी आले त्यावेळेस आमचा चहाचा पोह्याचा कार्यक्रम झाला आणि हे बाहेर जाऊन उभे राहिले आणि तिच्याजवळ उभे राहिले. आम्ही आतमधनं सगळेजण घाबरलो की आता यांना ती चावणार किंवा भुंकणार, पण तिने तसं काहीच नाही केलं, अजिबात नाही. ह्यांना अगदी त्यांच्याशी प्रेमाने वागली. ह्यांनी हात फिरवला, ती गप्प बसली.
असं म्हणजे झालं आणि आमचं लग्न ठरलं. पण समजा समजा पेटचं नाव काय? जुली. जुली. समजा जुली नाव आहे. ओ माय गॉड, हा पेटचं पण नाव जुली आहे. ओके, समजा त्यावेळेला भाऊजी तुम्ही जुलीच्या समोर उभे होतात वगैरे, पण समजा त्यावेळेला जुली भुंकली असती तर काय झालं असतं? तर तुम्ही काय, तुमचा निर्णय काय असता? जुली भुकली असती मी ते घाबरलो असतो. कदाचित आमचं लग्न जुळलं पण नसतं, कारण तिने माझ्या पायाला चाव काढला असता. मी लग्नात घरी गेलो असतो. ज्या घरात जुली चावली आहे त्या घरात मला यायचं यायचंच नाहीये. नाहीये. वा, ही एक वेगळीच लव्ह स्टोरी आहे तुमची. वा, खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांशी बोलून. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. तर आता हा पहिला जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे किंमत सालीची. तुमच्या दोन्ही जोडींपैकी सुरुवात कोणी करायचंय? पहिल्यांदा तिथे जाणार, एक फळ घेणार, ते फळ व्यवस्थित सोलणार. हे सोलून झाल्यानंतर पुन्हा यायचे जागेवर. भाऊजी असतील तर भाऊजीने ताईला ते फळ भरवायचे. ते पूर्ण फळ खाऊन झाल्यानंतर मग ताईने जायचे. ताईने ते केळं किंवा जे कुठलं संत्र जे आधी घ्यालते ते पूर्णपणे सोलायचे, जागेवर यायचे आणि भाऊजींना भरवायचे. जी जोडी कमीत कमी वेळेमध्ये 4च्या 4 फळं संपवून टाकेल ती जोडी असणार विजेती जोडी. अशा 3 जोड्या विजेत्या होणार आहे आणि 1 जोडी मात्र बाद होणार आहे. 1 2 3. पूर्ण तिथे फळ सोलायचे, पूर्ण फळ सोलायचे. हा, आणि ताईला खायला घालायचे व्यवस्थित. हा, व्यवस्थित. ताई पूर्णपणे रेषेच्या मागे यायचंय. पूर्ण फळ थांब आधी पूर्ण खाऊन झालं नाहीये. हा, थांब. हा, व्यवस्थित. हा, खाऊन झालं की त्यांनी यायचंय, तू नाही. आता भाऊजी तू नाही का ताई, भाऊजी. ओहो, अरे बापरे, भाऊजी चावले हाताला. बिया पुढे खात आहेत. हा, चोकून. हा, लवकर हात वरती करायचे. ओके, हा. खाऊन झाल्यानंतरच आणि वेळ संपलेली आहे. आणि आता वेळ झालेली निर्णयाची. ज्या 3 जोड्या पुढच्या खेळामध्ये गेल्यात त्या मी आधी सांगतो. पहिली जोडी आहे रुपालीताई आणि किशोर भाऊजी यांची. त्यानंतरची जोडी आहे शरयूताई आणि सागर भाऊजी यांची. आणि तिसरी जोडी आहे विनिताताई आणि नितीन भाऊजी यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पुढच्या खेळाकडे जाण्या अगोदर मला या जोडीबरोबर जरा गप्पा करायच्या आहेत. ताई, कसं जुळलं तुमचं? ॲक्च्युली मी एक ॲप डाउनलोड केला होता. ॲक्च्युली मी मंगळवारी डाउनलोड केला आणि बुधवारी मला ह्यांचा मेसेज आला की तू लग्न करणार असं आहे का, म्हणजे मी तुमचं प्रोफाईल वाचलेलं आहे एक ॲपवरती. तर आम्ही दोघांनी एकमेकांना पसंत पण केलं. मग हे मला बोललं की आपण भेटायचं का, म्हणजे आपली भेट होईल, ओळख होईल वगैरे. मी बोलली ओके ठीक आहे, भेटू आपण. तर आम्ही भेटलो होतो. तर मी ह्यांना एका कॅफेमध्ये घेऊन जाणार होती. तू घेऊन जाणार होती त्यांना हो, कॅफेमध्ये? कारण हे डोंबिवलीवरून पनवेलला आले होते मला भेटण्यासाठी. तर मी यांना कॅफेमध्ये घेऊन जाणार होती आणि तिथे कॅफेच मला कुठे सापडत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही एका गार्डनमध्ये बसून बोललो दोघं पण, आणि सोबत माझी मैत्रीण होती. मी ह्यांना काहीच विचारलं नव्हतं, सगळं प्रश्न माझी मैत्रीणच विचारत होते. तर हे मला उत्तर देत तुम्ही होते. विचारलं नाहीत लग्न कोणाला करायचंय, तुला करायचंय की मैत्रिणीला करायचंय? हे भाऊजी तुम्ही विचारलं नाहीत? नाही, मगाशीच आपण ते याची साल काढलीत ना फळांची, आणि सालीत सत्व असते, त्यामुळे मी विचारू दिले तिला प्रश्न. वा वा. पण असे काय काय प्रश्न मैत्रिणीने विचारले होते तुम्हाला? तेच जे बेसिक प्रश्न मुलाला विचारले जातात, अच्छा. काम काय करता वगैरे अच्छा. ते विचारलेत. पण त्यांनी Income. विचारलं, जेवण बनवता वगैरे येतं का असं हो, विचारलं? मग हो. तुम्ही काय सांगितलं? मला खूप चांगलं जेवण बनवता येतं. त्या ताई नशीब काढलेस हो. बाबा. तिला माझ्या हातची पावभाजी खूप आवडते. हो हो, ये बात आहे. आणि हिच्याच तुम्हाला काय आवडतं?
तिने जे पण बनवलं ते सगळं आवडतं मला. ती मला रोज गरमागरम सकाळी 9 वाजता जेवण देते. सकाळी 9 वाजता हो हो हो. आणि संध्याकाळी 5 वाजता. संध्याकाळी 5 वाजता जेवता तुम्ही? सकाळी 9, संध्याकाळी 5. वा, क्या बात आहे. आणि त्या दोन्ही वेळेत ती मला देते. बाकी स्वभावाला वगैरे कशी? स्वभावाला हे खूप छान आहेत अच्छा आणि ह्यांच्या आई सुद्धा खूप छान आहेत. अच्छा, म्हणजे माझी आई लांब आहे हे मला जाणवत नाही, कारण ह्यांची आई ती माझीच आहे. ओके. तर मी असं सांगू शकते म्हणते की सगळे म्हणतात आई सासू आईसारखी नाही होत, पण माझी सासू माझ्या आईसारखी आहे. आणि हे मला कसलीच कमी नाही भासू देत. आई असू दे, वडील, बहीण, भाऊ, हे मला कसलीच कमी नाही भासू देत. आणि मी म्हणते की 7 जन्म मला हेच हवे आहेत. हे काही म्हणू देत, पण मला हेच हवं आहे. आणि स्वभावाला खूप छान आता आहे. काय सुटका नाहीये. 7 वर्ष. या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या हात झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड. आणि आता सुरू करूया आपल्या या मजेशीर खेळाचं नाव आहे आपली रेशीम गाठ. आता हा खेळ असा आहे की बघा, वटपौर्णिमा असते तेव्हा ताई वडाच्या झाडाला फेऱ्या मारते. तर आता इथे आपण उलट करायचंय. काय करायचंय की तुम्ही बघताय तुमच्या समोर धागा आहे. ओके, काय करायचंय, आणि ही जी लोकर आहे त्याचा त्या लोकरीचे एक टोक ताई पकडणार आणि दुसरी लोकर आहे ना ती भाऊजींकडे द्यायची. आणि भाऊजींनी कमीत कमी वेळेमध्ये ती जी लोकर आहे ती ताई भोवती गुंडाळायची. जी जोडी कमीत कमी वेळेमध्ये किंवा जे भाऊजी कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण लोकर आपल्या अर्धांगिनी किंवा आपल्या बायकोला पूर्णपणे गुंडाळते ती असणारे विजेती जोडी. ओके, त्याच्यानंतरची दुसरी विजेती जोडी आणि तिसरी जोडी मात्र या खेळातून बाद होणार आहेत. आणि मग 2 जोड्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके, कळले तुम्हाला? आणि तुमची वेळ सुरू होते. 1, 2, 3. अरे बापरे, लवकर पडले, लवकर लवकर. हा, जन्मोजन्मी हीच बायको मिळावी. हा भाऊजी, जन्मोजन्मी हीच जन्मोजन्मी हीच बायको हवी ना भाऊजी? हा, जन्मोजन्मी. हा, जन्मोजन्मी. भाऊजी तुम्हाला चक्कर यायला लागले तर. चक्कर यायला लागली? हा, मग विचार करा ताई कसं फेऱ्या मारत असेल. हात वरती करायचा आहे लवकर. वेळ संपत आलेली आहे. काय जन्मजन्म हीच हवी आहे. खूपच गरगरवलं हिने मला. क्या बात आहे. सगळे खूप छान खेळल्या, पण शेवटी निर्णय असा आहे की आपल्या या खेळातून जी जोडी बाद झालेली आहे ती जोडी आहे शरयूताई आणि सागर भाऊजी यांची. ताई, या खेळातून तुम्ही मात्र बाद झालेले. आणि या खेळातून 2 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. पण त्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण जाणार आहोत आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरची आठवण. ताई, तू मगाशी म्हणालीस की जन्मोजन्मी मला हाच नवरा पाहिजे. त्यांचं मत काही असलं तरी चालेल, पण तुला काय वाटतं की जन्मोजन्मी मला हाच नवरा पाहिजे, हे तुला काय वाटतं? माझे वडील गेल्या वर्षी ऑफ झाले. 1 वर्ष 2 महिने झालेले आहेत. तर त्यावेळी मला काहीच सुचत नव्हतं. मी माहेरी जाऊ, आईजवळ राहू की मी काय करू, मला हे काहीच सुचत नव्हतं. तर हे मला खूप सपोर्ट करतात आणि हे बोलतात वडील नाही आहेत म्हणून काय झालं, मी आहे ना, तू काही काळजी करू नको, हे मला बोलतात. त्यावेळी मला असं वाटतं की मला हेच हवे आहेत. आणि मी प्रत्येक गोष्ट ह्यांना शेअर करते आणि हे मला सगळ्यांवरती सोल्युशन देतात. आणि मला कुठल्या गोष्टीला नाही असं हा शब्द त्यांच्याकडून येत नाही. शॉपिंग करायची आहे, ओके शॉपिंग कर. तुला बाहेर जेवायला जायचं आहे, ओके जाऊ आपण. तुला काय खायचं आहे, मी देतो बनवून. मग मी ह्यांना एकच म्हणते की मला पावभाजी खायची आहे, हे मला पावभाजी बनवून देतात. म्हणून मला हे 7 जन्म हव्यात. आणि आम्ही फिरायला सुद्धा गेलो, कुठे सुद्धा जायचं असतं ते दोघं सोबत जातो. बाईकवर खूप लांब लांब आम्ही प्रवास करतो. म्हणजे असं जोडीदार कोणालाही असं वाटणार नाही की नको आहे. हे मला हवे आहे 7 जन्म. आणि माहेरची आठवण, माहेरी मी नाही गेली तरी मला एवढं दुःख नाही वाटत, पण हे सगळं सांभाळून घेतात. 7 जन्म हेच हवे आहेत. माझे वडील नाही आहे,
वडिलांच्या जागी हे उभे आहे. मला हेच हवेत 7 जन्म. ताई तुझं बरोबर आहे आणि माझं असं म्हणणं आहे की नवरा हा असाच असला पाहिजे जो आपल्या मागे सक्षमपणे उभा राहील. उभा. खूप नशिबान आहेस तू की असा नवरा तुझ्या आयुष्यात. खरंच मला 7 जन्म हेच हवे आहेत. बरं, थँक्यू. भाऊजी मला आता तुमच्याशी मला बोलायचंय. मगापासून ताई प्रत्येक वाक्य हेच बोलते की 7 जन्म मला हाच नवरा हवा आहे. तुम्हाला काय वाटतं की जन्मोजन्मी हीच बायको तुम्हाला हवी आहे का, असं तुम्हाला असं वाटतं? जसं की तिने सांगितलं की मी तिला साथ देतो, तर तशी तीही साथ देते. आधी तर मी तिला सांगितलं होतं, तुला जॉब करायचा जॉब कर, नसेल करायचा करू नको. व्यवसाय करायचा असेल कर, नसेल करायचा करू नकोस. ती पूर्णतः तुझी इच्छा आहे. म्हणजे मी म्हटलं म्हणून करतेस असं नाही. तुला वाटलं सोडून द्यायचं सोडून दे. आणि तिने तसंच केलं. जोपर्यंत तिला नोकरी करता आली तिने केली. ज्या दिवशी सोडून द्यायची ती त्यांनी सोडली. आणि तिने म्हटलं, मी विचारलं तर तिला आम्ही माझ्याच ऑफिसमध्ये साईडला एक दुकान पण टाकून दिलं. ती पण सक्षमपणे चालवते, व्यवस्थित चालवते. वा. आणि विशेष म्हणजे ती तेवढीच साथ देते, जेवढी मी देतो तेवढीच तीही देते. त्याबद्दल दुमताची बात नाही आहे. म्हणजे ती बाईकची सवारी असो की संसाराची असो, ती सक्षमपणे पेलते. वा, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या जोडीसाठी. जन्मोजन्मी हाच नवरा हवा असं का बरं? कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मला कोरोना झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांना ॲडमिट करावं लागेल. हे बोलले नाही, आम्ही ॲडमिट नाही करणार. ह्यांनी माझी घरी भरपूर सेवा केली आणि मी चांगली झाले. त्यामुळं मला असं वाटतं जन्मजन्मी हाच नवरा हवा. पण कसं आहे भाऊजींचा स्वभाव कसा आहे पण हे एकंदरीत? थोडा रागीट आहे पण मला सवय झाली आहे. मला काही नाही वाटत किती ते. पण रागव, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हो हो. जे जितके रागीट असतात ना ते प्रेमळ असतात. हो हो. ओके, मला भाऊजींशी बोलायचंय. भाऊजी काय सांगाल की जसं ताई म्हणाली की जन्मोजन्मी मला हाच नवरा हवा, तुम्हाला का वाटतं की जन्मोजन्मी मला हीच बायको हवी? ॲक्च्युली आमचं लग्न झालं ना त्यावेळी 2 वर्ष आमचा लग्न संसार सुखाचा चालला होता. मी ॲक्च्युली पहिला बिझनेस करत होतो. माझा फोटोग्राफीचा बिझनेस होता. त्याच्यामध्ये सेटअप वगैरे केल्यावरती भरपूर काही पैसे इन्व्हेस्ट केले होते मी. पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये मी लॉस झाल्यामुळे मग मी एक जॉब पकडला प्रायव्हेट सेक्टरमध्ये. सध्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतो आहे. तिथे काम करून आल्या तिथून कामाचा दमावर भरपूर असायचा. मी घरी आपला यायचो, बसायचो शांत, काही बोलायचं नाही कुणाशी, तिच्याशी मी बोलायचं नाही. ती मला बोलायची, तुम्ही असं शांत का बसता, एवढा तणाव का घेता, काय प्रॉब्लेम आहे काय? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण एवढं सगळं शून्यातून केलं तयार आणि आता आपला एवढा मोठा लॉस झाला, लॉस कसा कव्हर करणार मी? तिथे काही घाबरू नका. ती माझ्याजवळ बसायची, मला चहा वगैरे द्यायची. म्हणजे तणाव करून घ्या नका. शून्यातून आपण निर्माण केले, परत आपण तयार करू, परत निर्माण करू. आणि काही प्रसंग असे होते ना की 2 टाईम तर जेवणाची पण व्यवस्था नव्हती, एवढं टेन्शनमध्ये होते मी. आणि अशी वेळ होती तरी पण त्यावेळी ती माझ्या पाठीमागे येऊन थांबली, बोलली घाबरू नका, मी तुमच्या संगती आहे. आयुष्याचा प्रवास आपण असं पुढे करत जाऊ, त्यातून आपल्याला यश मिळेल. आणि ही ज्यावेळी माझ्या मागे अशी खंबीरपणे उभी राहिली त्यावेळी मला असं वाटलं की खरंच आपण एकटे नाही आहे, आपल्या मागे आपली पत्नी आहे जी आपल्या सपोर्ट करते. आपण इथून पुढे येऊ. आणि खरंच काही दिवसांनी चांगले दिवस आले, व्यवस्थित चालू झालं. त्याच्यामुळे मला अशी सपोर्ट करणारी आणि मला मदत करणारी आणि लढण्यासाठी ताकद देणे दिल्यामुळे मला असं वाटतं देवाजवळ एकच मागणं माझं आहे की मला एक देवाने मोठी गिफ्ट दिली सारखी. म्हणून मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ही माझी पत्नी जीवनसाथी नेहमी असावी. वा वा वा, खूप छान वाटलं तुम्हाला दोघांशी बोलून. जनरली स्त्री ही इमोशनल खूप असते, खूप भावनिक असते. पण पुरुष जेव्हा भावनिक होतं ना तेव्हा कळतं की त्यावेळेला त्याच्या बायकोने किंवा त्याच्या ज्या जोडीदाराने किती साथ दिलेल्या. अशी प्रत्येक नवरा बायकोची जोडी जर एकमेकांबरोबर वाढली तर मला असं वाटतं की तो संसार खरंच खूप छान सुखाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा होईल. खूप छान वाटलं तुम्हाला दोघांशीही बोलून. आणि आता आपण खेळायला सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळात. या खेळाचं नाव आहे लाटाबाई लाटा, लाटाबाई लाटा. हा खेळ असा आहे की ताई तुम्ही बघताय की तुमच्यासमोर पीठ आहे, त्याच्यानंतर ताट आहे, पोलपाट आहे, लाटणं आहे. काय करायचंय, कमीत कमी वेळेमध्ये त्या पिठापासून
2 पोळ्या बनवायचे, पण त्या पोळ्याचा आकार हा पोळपाटासारखा असला पाहिजे. पोळपाटचा आकार आहे ना, तेवढा आकार असला पाहिजे आणि व्यवस्थित पोळी बनवली गेली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की जी ताई आहे, ताईने पीठ मळून द्यायचे आणि भाऊजीनीच पोळ्या लाटायचे. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. पोळपाटाच्या आकाराची पोळी हवी हा. अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे. केला मचिंग 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 नवरा पाहिजे, केला मचिंग मचिंग Okay, very good. पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. आणि वेळ संपत येते, वेळ संपत येते आहे. व्हेरी गुड. पूर्ण 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 व्यवस्थित 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 पूर्ण व्यवस्थित. आणि वेळ संपलेली आहे. ओके, आधी आपण ह्या ताईंचं बघूया. मी म्हणालो होतो पोळ्या, पण भाऊजींनी आणि ताईंनी जवळजवळ हे आलू पराठे केलेले आहेत. ओके, आणि हा जो आहे, म्हणजे जर कोणी साऊथ आफ्रिकेला गेलं नसेल तर त्यांना मी दाखवतो की साऊथ आफ्रिकेचा नकाशा असा आहे हा, की तुम्ही ते जाऊ शकता. ओ हो, ये बात तुम्ही बघू शकता. छान हा. ओके, त्याच्यामुळे अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. तुमची जोडी उपविजेती ठरल्यामुळे तुम्हाला मिळते सन मराठीकडून इंडक्शन. एकदा जोरदार आहे. पुन्हा एकदा ह्या जोडीचा खूप खूप अभिनंदन. जोरदार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. या सर्वश्रेष्ठ जोडीला मिळते सन मराठीकडून ताई तुझ्यासाठी तुझ्या माहेरचा आहेर, म्हणजे मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.